नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बरेच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत होत्या, की सर थिअरी ऑफ मशीन म्हणजेच टॉम या विषयाबद्दल थोडंसं गाईड करा. तुमचा उद्या पेपर आहे, मला माहिती आहे. आणि बघा तर लास्ट मोमेंटला मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, की तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीनं स्टडी केला, तर डेफिनेटली तुम्ही पास व्हाल आणि जर तुम्हाला स्कोरिंग करायचं असेल, तर ते पण तुम्हाला करायला मिळेल. ठीक आहे. या ठिकाणी 3 मॉडेल पेपर अवेलेबल आहेत माझ्याकडे. आता तुम्ही म्हणाल, की सर आमची के स्कीम आहे ना? तर के स्कीमसाठी बट हे मॉडेल आन्सर जे आहेत आय स्कीमचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. के स्कीम आणि आय स्कीम डिफरन्स काय आहे? तर हा के स्कीमचा सिलेबस आहे आणि हा आय स्कीमचा सिलेबस. आय स्कीममध्ये किंवा ह्या मॉडेल आन्सरमध्ये तुम्हाला बघा फक्त ब्रेक, क्लचेस आणि फ्लायव्हील गव्हर्नर याचे जे क्वेश्चन्स आहेत हे फक्त रिमूव्ह करायचे आहेत. अदर बाकी सिलेबस जो आहे तो सेम आहे. के स्कीममध्ये फक्त ॲड काय झालेला आहे तर व्हायब्रेशन हा चॅप्टर थोडासा पार्ट जो आहे हा ॲड झालेला आहे. हा तुम्हाला बुकमधनं करावा लागेल. ठीक आहे. आता राहिला प्रश्न बाकी नेमकं स्टडी कसा करायचा? तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यूट्यूबवरती जाऊ शकता. यूट्यूबवरती विसे सर या चॅनलवरती टॉम प्लेलिस्टवरती जा. त्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली काही सॅम्पल जे आहेत एक्झाम्पल त्या ठिकाणी मिळतील. त्याच्यावरनं तुम्हाला ते प्रॉब्लेम पण जमतील. ओके. आता राहिला प्रश्न मॉडेल ॲन्सरचा. तर या ठिकाणी बघा मॉडेल ॲन्सर अवेलेबल आहे. या ठिकाणी हे ह्या 2-3 मॉडेल ॲन्सर आहेत. तिन्ही मॉडेल ॲन्सर जर तुम्ही केल्या, तर तुमची पासिंग ही डेफिनेटली याच्यातूनच होणार. आहे ना? याच्या बाहेरचे क्वेश्चन येणार नाही. आले तर याच्याशी सिमिलर येतील, व्हॅल्यू चेंज असतील फक्त. ठीक आहे. आणि तुमच्या रिक्वेस्टवरनं मी हे जे मॉडेल पेपर आहेत हे डाउनलोड करायचा ॲक्सेस पण तुम्हाला मी दिलेला आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन्स कशा टाईपचे येऊ शकतात ते चेक करूया आपण. आता या ठिकाणी जे मेकॅनिझम्स आहेत, मेकॅनिझम तर तुम्ही करून जालच तुम्ही, है ना? त्यानंतर बघा लिनियर अँड अँग्युलर वेलॉसिटी याची डेफिनेशन तुम्हाला माहिती असेलच. लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे काय तर लिनियर वेलॉसिटी. आता अँग्युलर वेलॉसिटी काय येईल? द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी काय येईल? फक्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. आता व्हॉट डू यू मीन बाय इनिशियल टेन्शन? आता इनिशियल टेन्शन मध्ये काय असतं? इनिशियल टेन्शन इन द बेल्ट दॅट इज T1 आणि टेन्शन इन द टाईट साईड T2. तर ह्या जो फॉर्म्युला आहे T1 प्लस T2 अपॉन 2 यालाच काय म्हणतो आपण इनिशियल टेन्शन म्हणतो. ओके. तर हे मॉड्यूल आणि प्रेशर अँगल हे जे तुम्हाला कॅम्प फॉलोअरची डायग्राम आहे तर त्याच्यामध्ये हे जी टर्म आहे हे टूथ गिअरची प्रोफाईल आहे त्यामधल्या टर्म आहेत त्या तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर फंक्शन ऑफ फ्लायव्हील अँड आयसिन हा तर तुम्हाला नाहीच आहे के स्कीमला, त्यामुळे सोडून द्या. आता या ठिकाणी बघा द इलिप्टिकल ट्रॅमल हे जे आहेत तर हे मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम तुम्हाला करायचे आहेतच. ओके. इलिप्टिकल ट्रॅमलमध्ये तुम्ही हा असा डायग्राम काढू शकता आणि हे जे मध्ये पिस्टन आहे 2 पिस्टनला एक लिंक कनेक्ट आहे आणि ती काय होईल या ठिकाणी प्रोफाईल बनवेल त्याची. हे डायग्रामसाठी 2 मार्क आहे अँड वर्किंगसाठी 2 मार्क दिलेले आहेत. हे बघून घेऊ शकता तुम्ही एकदा. त्यानंतर स्लायडर क्रँक मेकॅनिझम जे आहे स्लायडर क्रँक मेकॅनिझम वरती एक प्रॉब्लेम विचारला जातो किंवा त्याचं मेकॅनिझम तुम्हाला विचारलं जाईल. ओके. हां. हे जे म्हणत होतो आपण पिच सर्कल डायमीटर आता ही जी प्रोफाईल आहे बघा एक्सप्लेन द टर्म कॅम अँड कॅम अँड फॉलोवर जे आहे किंवा कॅमची प्रोफाईल जी आहे ती प्रोफाईल तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. आणि त्याचे जे नावं आहेत किंवा टर्म्स आहेत त्याला एक्सप्लेन करायचे 4 मार्क आहेत त्याचे, आहे ना? या ठिकाणी तुम्ही रोलर फॉलोवर वगैरे ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर ही थेअरी जी आहे टाईट अँड स्लॅक साईड बेल्ट ड्राईव्हमधली हे पण तुम्ही बघून घेऊ शकता. हां. नंतर टाइप्स ऑफ पेअर जे आहे तर त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जातो नेहमी, की पेअर कोणती आहे? त्याचे ॲप्लिकेशन्स कोणते आहेत? जसं की लीड स्क्रू जे आहे ही कोणती पेअर आहे? तर स्क्रू पेअर आहे ना? लीड स्क्रू अँड नट ऑफ लेथ. हे याच्यामध्ये काय त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. बॉल अँड सॉकेट जॉईंट जे आहे हा स्पेरिकल पेअर आहे
याचे तुम्हाला माहितीच आहे साईड मिरर वगैरे जे असतात. ओके. त्यानंतर शाफ्ट विथ कॉलर ॲट बोथ एंड फिटेड इन सर्क्युलर होल. आता या ठिकाणी बघा, जर सर्क्युलर होलमध्ये काय केलेलं आहे, कॉलर एंडला काय केलेलं आहे, फिट केलेलं आहे, म्हणजे एकच त्या ठिकाणी मुवमेंट होईल त्याची, कोणती, रोलिंग पेअरची. ओके. त्यानंतर बघा टूथ गिअरिंगमध्ये कोणती पेअर आहे, तर गिअर पेअर आहे ना. हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. हां, क्लेन्स कन्स्ट्रक्शन. क्लेन्स कन्स्ट्रक्शनची डायग्राम ही तुम्हाला डेफिनेटली येतेच, यावेळेस पण येऊ शकतेच. त्यामुळे ही डायग्राम व्यवस्थित करून जायची आहे ना. हां, हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे बघा. रोलर फॉलोवरचे ॲडव्हान्टेज आपल्याला हे करायचे आहेत ओव्हर कशावरती, नाईफ एज फॉलोवरच्या. तुम्हाला माहिती आहे रोलर फॉलोवर असल्यामुळे त्या ठिकाणी फ्रिक्शन होणार नाही आहे ना. नाईफ एजमध्ये एक टोक असतं, त्याच्यामुळे त्या फ्रिक्शन होऊ शकतं. तर याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत, ॲडव्हान्टेज बघून घ्या एकदा. हे पण बघू हां, अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जातो बघा कन्स्ट्रेंट मोशनचा. ठीक आहे. 3 टाईपच्या कन्स्ट्रेंट मोशन असतात माहिती आहे तुम्हाला. कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन, सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन आहे ना. आणि आणखी एक असते, ते बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. हां, त्यानंतर बघा वेलॉसिटी या ज्या आहेत आपल्या डिस्प्लेसमेंट डायग्राम, त्या ठिकाणी 3 मेथड आहेत तुम्हाला माहिती आहे. सिंपल हार्मोनिक मोशन, युनिफॉर्म ॲक्सलरेशन, रिटार्डेशन आहे ना. हे 2 टाईपचे मेथड आहेत. आणि तिसरी असते, त्याला पहिली म्हणू आपण, कोणती, युनिफॉर्म वेलॉसिटी. तर युनिफॉर्म वेलॉसिटीची सिंपल डायग्राम आहे. हे डायग्राम तुम्ही बघून घ्या. याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती मिळेल. ओके. हां, त्यानंतर बघा गिअर ड्राईव्ह, रिव्हर्टेड गिअर ड्राईव्हमध्ये काय असतो, तर हे अशा प्रकारची डायग्राम असते. एका शाफ्टवरती आपण काय करतो, 2 गिअर माउंट केलेले असतात, ड्रायव्हर गिअर आणि ड्रिव्हन गिअर. ओके. कोएक्सियल असतं त्याच्यामध्ये, म्हणजे ड्रायव्हर गिअर आणि लास्टवाला जो ड्रिव्हन आहे हे कसे असतात, सेम ॲक्सिसवरती असतात. एका शाफ्टला नसतात, बट त्याचा ॲक्सिस जो आहे तो सेम असतो. आता हे पुढचा जो आहे, कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्ह. याच्यामध्ये सिंपल बघा डायग्राम काढणं खूप इझी आहे. काय करायचं, 2 आयडेंटिकल सर्कल काढायचे काही डिस्टन्सवरती, म्हणजे रेडियस दोन्हीची सेम ठेवा. त्यानंतर सेंटर त्याचे जोडून घ्या. सेंटर जोडून घेतल्यानंतर एक अँगल घ्या, कितीही तुम्ही एक घेऊ शकता, साधारणतः 60 डिग्री जर घेतला इथे अँगल, तर या पॉईंटमधून या सेंटर लाईनला पॅरलल लाईन काढायची, सर्कलला या त्या पॉईंटला टच होईल तो, आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण कपलिंग रॉड ऑफ लोकोमोटिव्हची डायग्राम येईल. या ठिकाणी लिंक ही करताना बघा, लिंक ए डी जी आहे, ए डी हे कसे आहेत, फिक्स लिंक आहे. ओके. त्यानंतर ए बी जे आहे याला म्हणतो आपण क्रँक म्हणतो है ना. क्रँक कारण हा रोटेट होतो टोटल. त्यानंतर बी सी या दोन्हीला जे जोडणारी लिंक आहे त्याला म्हणू आपण कपलिंग रॉड. आणि लिंक सी डी जी आहे, ही सी डी काय आहे, परत क्रँक. या ठिकाणी 2 क्रँक असतात, एक कनेक्टिंग कपलिंग रॉड म्हणू किंवा कनेक्टिंग रॉड म्हणू त्याला, आणि बाकी फिक्स लिंक असतात. ठीक आहे. मग पेअर किती होतील याच्या, तर बघा पहिली जी पेअर आहे ए आणि डी. ए डी जी आहे ती फ्रीम आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि ए बी ए बी ए बी आणि ए डी ह्या दोन्हीमधली जी पेअर आहे, हे कोणती पेअर येईल, आपली टर्निंग पेअर, कारण याच्यामधून हे टर्न होतो. त्यानंतर बी आणि सी आणि ए बी हे कसे होईल तुमचे, तर त्या पद्धतीनं हे पुढच्या पेअर जे आहेत ते बघून घ्या. त्यानंतर हां, पेंडुलम पंप. पेंडुलम पंपची डायग्राम सिंपल आहे, तुम्हाला माहिती आहे. 2 सिलेंडर दिलेले आहेत आहे ना. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे. या ठिकाणी ए आणि हा जो पॉईंट आहे, हा कनेक्टिंग रॉड राहील, हा त्याचा क्रँक राहील. ठीक आहे. आणि हे 2 सिलेंडर जे आहेत ते फिक्स राहतील. याच्यामध्ये पिस्टन काय होत राहतील, मूव्ह होत राहतील. हां, तर स्पीड रेशोचा एक प्रॉब्लेम तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला माहिती आहे, स्पीड जर असेल N4/N1, या ठिकाणी कशामुळे आलेली आहे N4/N1, N4 हा लास्ट गिअर आहे है ना. N1 N2 N3 N4.
आता याचा फॉर्म्युला कसाही करणार तर काय करायचं, N4 जर आपल्याला काढायचं असेल तर D1 आणि D3 वरती घेतला आपण, D2 आणि D4 खाली घेतला. जनरली बघा N2 अपॉन N1 जर असेल तर आपण इकडे काय करतो, D1 अपॉन D2 त्याच्या अपोजिटमध्ये डायमीटर घेत असतो. तर हा फॉर्म्युला यूज करून N4ची व्हॅल्यू काढली आपण. पहिली जी केस होती याच्यामध्ये आपण स्लिप कन्सिडर केलेली नाही आहे, म्हणजे नो स्लिप. आणि ज्यावेळेस स्लिप कन्सिडर करतो आपण 2%. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ॲट ईच ड्राईव्ह लाईन, प्रत्येक ड्राईव्ह लाईनला किती दिलं आहे, 2%. त्याच्यामुळे S1 आणि S2 दोन घ्यावे लागतील आपल्याला. तर सिम्पली हाच फॉर्म्युला या ठिकाणी पुट केलेला आहे. याला मल्टिप्लाय बाय 1 मायनस S1 अपॉन 100, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस S2 अपॉन 100. आणि या ठिकाणी फॉर्म्युला ठेवून जर आपण N4ची व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू काय होते, थोडीशी कमी येते. कशामुळे, ड्यू टू स्लिप. हे तुम्ही बघू शकता. आता ब्रेक तुम्हाला नाही आहे त्यामुळे हे स्किप करायचं. त्यानंतर बघा या ठिकाणी कॅम अँड फॉलोअरचा प्रॉब्लेम 100% तुम्हाला दिलाच जाईल आणि त्यातले 2 प्रॉब्लेम तर तुम्हाला इझी येतीलच, है ना, कमीत कमी. प्लस थेरी जी आहे ती थेरी एकदम इझी सिंपल आहे ह्याची. या ठिकाणी SHM दिलेला आहे त्याच्यामुळं वेलोसिटी डायग्राम पहिल्या पार्टसाठी राईज जो आहे तो कसा आहे तुमचा, सिंपल हार्मोनिक मोशन आहे आणि रिटर्न जो आहे तो कसा आहे, युनिफॉर्म वेलॉसिटीवाला आहे. त्यामुळे ही सरळ लाईन आलेली आहे. त्याच्यावरून डिस्प्लेसमेंट डायग्राम काढा. आता नाईफ एज असल्यामुळे हे डायग्राम जे आहे ते काढणं खूप सोपं आहे. याचं जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, यूट्यूबवरती जा. यूट्यूबवरती गेल्यानंतर भिसे सर सर्च करा तुम्ही आणि भिसे सर सर्च करून काय करू आपण, टॉम जर आपण सर्च केला तर या ठिकाणी प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला थेअरी ऑफ मशीनची भेटेलच, टॉमची. इथे इथे सर्व बऱ्यापैकी व्हिडिओ जे आहे ते प्रॉब्लेम जे आहे ते तुमचे इझी लँग्वेजमध्ये सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे. हां, त्यानंतर बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम आहे. बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम सॉल्व करताना 2 टाईपच्या मेथड्स असतात त्या ठिकाणी, ॲनालिटिकल मेथड आणि ग्राफिकल मेथड. लक्षात घ्यायचं की क्वेश्चनमध्ये नेमकं कोणती मेथड विचारलेली आहे. आता या क्वेश्चनमध्ये बघा काय विचारलेलं आहे, फाइंड द पोझिशन अँड मॅग्निट्यूड ऑफ बॅलन्स मास ॲनालिटिकली आणि ग्राफिकली, दोन्ही म्हटलेलं आहे. या ठिकाणी ऑर जर म्हटलं असतं तर तुम्हाला एका मेथडनं कोणताही सॉल्व करायचं होतं, बट या ठिकाणी अँड म्हटल्यामुळे तुम्हाला ॲनालिटिकलनं पण सॉल्व करायचं आहे आणि ग्राफिकल मेथडनं पण. दोन्ही मेथड एकदम इझी आहेत, लक्षात घ्या. ॲनालिटिकल मेथडचं साठी काय करतो आपण, समेशन ऑफ एच घेतो, याचे म्हणजे हॉरिझॉन्टलचे समेशन. लक्षात घ्यायचं की हॉरिझॉन्टलचे समेशन जे आहे त्याचा फॉर्म्युला असतो, त्याला कॉसनं मल्टिप्लाय करतो. कशाला, M1 आणि R1. M1 म्हणजे काय, तर रिस्पेक्टिव्ह मास ऑफ फर्स्ट पार्टिकल अँड R1 म्हणजे त्याची रेडियस. ओके, तर M1 R1 कॉस थिटा 1. थिटा 1 हा पहिला अँगल असतो. त्यानंतर M2 R2 कॉस थिटा 2 दुसरा, M3 R3 कॉस थिटा 3, M4 R4 कॉस थिटा 4. लक्षात घ्यायचं, समेशन ऑफ मध्ये कॉस काय असतो, कॉसनं काय करतो, मल्टिप्लाय करतो. सिमिलरली समेशन ऑफ व्ही जर काढायला गेलो आपण तर फॉर्म्युला सेम राहणार, कॉसच्या ठिकाणी फक्त काय करणार आपण, साईन घेणार. म्हणजे M1 R1 साईन थिटा 1, थिटा 1 थिटा 2 हे जे अँगल दिलेले असतात या ठिकाणी, तर हे अँगल तुम्हाला काय करायचे आहेत या ठिकाणी घ्यायचे आहेत. ओके. हां, आता हे जे अँगल असतात, हे अँगल कसे घ्यायचे असतात, तर हे अँगल कधी पण रिस्पेक्ट ऑफ हॉरिझॉन्टलशी रिस्पेक्टिव्ह घ्यावे लागतात अँगल. ओके. आता काही याच्यामध्ये काय दिलेलं असतं, कॉन्झिक्युटिव्ह अँगल दिलेले असतात, है ना. म्हणजे काय, तर पहिला अँगल 10 डिग्री असेल तर त्याच्यापुढे 30 डिग्री, त्याच्यापुढे 90 डिग्री असं. तसं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हॉरिझॉन्टलपासून म्हणजे 0 डिग्रीपासून तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे. तर या ठिकाणी सिंपल थिटाच्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला समेशन ऑफ एच मिळाला, समेशन ऑफ व्ही मिळाला, त्याच्यावरून आपण रिझल्टंट काढतो आर. फॉर्म्युला माहिती आहे, अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एचचा स्क्वेअर प्लस समेशन ऑफ व्हीचा स्क्वेअर. मायनस असेल तरी त्याला ब्रॅकेट घ्यायचं, त्याचा स्क्वेअर काढायचा. दोन्ही ठिकाणी आपण त्याचा स्क्वेअर काढला, आरची व्हॅल्यू आली. ओके. आता ही जी व्हॅल्यू आली, ही व्हॅल्यू कशाची असेल तुमची, तर एम बी आर बी. कशाची असेल, MB RB.
म्हणजेच हा काय बॅलन्सिंग मास. आता यांनी आर बीची व्हॅल्यू तुम्हाला ऑब्व्हियसली दिलेली असेल. काय दिलेलं आहे? इफ द रेडियस ऑफ रोटेटिंग इज 18 सेंटीमीटर. म्हणून आपण काय केलं, सेंटीमीटरचं मीटरमध्ये केलं 0.18, त्याला डिवाइड केलं, तर तुम्हाला मास किती मिळालं? 139.90. यालाच ॲप्रॉक्सिमेट आपण 140 kg पण म्हणू शकतो. हा बॅलन्सिंग मास मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर थिटा काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे tan इनव्हर्स समेशन ऑफ व्ही अपॉन एच. समेशन ऑफ व्ही अपॉन एच. ओके. याच्यावरनं आपण काय करतो? थिटा कॅल्क्युलेट करतो. आता थिटाची व्हॅल्यू जी आली किती आलेली? -28.32 डिग्री है ना. आता मायनस कशा आलेला आहे, तर हा काढायचा झाला तर आता दोन्ही कसे आहेत अँगल, याचे दोन्हीचे निगेटिव्ह आहेत. दोन्ही निगेटिव्ह असेल तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? तर थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार. म्हणून याचा अँगल जो आहे तो अँगल कुठे येईल आपला? थर्ड क्वाड्रंटमध्ये, है ना. ओके. त्यानंतर ग्राफिकल मेथड जी आहे, तर ग्राफिकल मेथडमध्ये आपण काय करतो? M1 R1 M2 R2 M3 R3 M4 R4 याच्या व्हॅल्यू काढतो. ह्या व्हॅल्यू कशामध्ये येतात? आर जे आहे लक्षात घ्यायचं, आर हे आपण कशामध्ये कन्वर्ट करावं लागतं? कधी पण मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. ओके. तर याला मीटरमध्ये कन्वर्ट करून जी व्हॅल्यू येईल ती के जी मीटरमध्ये येईल आणि याची स्केल तुम्हाला घ्यायची आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर असाल तर बघा 50 kg 52 kg 20 आणि 22 पॉईंट. या ठिकाणी स्केल काय यूज केले? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 kg मीटर. हे थोडं ट्रिकी जातं, त्यापेक्षा सिम्पल वेनं सांगतो मी. या ठिकाणी काय करायचं? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 kg मीटर. म्हणजे पहिली लाईन किती येईल? 2.2 सेंटीमीटर. दुसरी लाईन किती येईल? 2 सेंटीमीटर. तिसरी किती येईल? 5 सेंटीमीटर. आणि 2.2 सॉरी 5.2 सेंटीमीटर लाईन येईल. सिम्पल. आणि त्या लाईनची तुम्हाला डायग्राम काढायची. आता डायग्राम काढणार कसं? तर बघा M1 R1 पहिली व्हॅल्यू जी आली किती आली? ही 22.5 आली होती. तर स्केल यूज केली आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, इथे त्याने 5 घेतलेलं आहे. 5च्या ऐवजी मी काय करतो? 10 घेतो. म्हणजे हे लेंथ किती येईल आपले? 2.2. तर मी सिम्पल काय, हे स्पेस डायग्राम अगोदर काढून घ्या. पहिला अँगल किती दिलेला होता? 10 डिग्री. दुसरा किती आहे? 60 डिग्री. तिसरा 130 डिग्री. ही अशी स्पेस डायग्राम ॲक्च्युअल अँगलनं तुम्हाला काढायची आहे. या ठिकाणी लेंथ त्याची किती घेऊ शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम, बट अँगल जो आहे तो सेम घ्यायचा आहे. आता पहिल्या वेळेस काय करायचं? M1 R1 हा 10 डिग्रीवरती आहे. तर हा जर ओ पॉईंट असेल तर इथून किती, याच्यावरती रोलर स्केल ठेवा आणि या लाईनला पॅरलल लाईन इथून काढणार आपण. M1 R1 किती लेंथ घ्यायची याची? तर तुमची जी आली होती 2.2, तर तेवढी घेऊ शकता. आणि 5 kg पर घेतली तर त्यानं त्याच्या दुप्पट येईल आहे ना. इथं किती घेणार आपण? 2.2 घेतली आपण. त्याच्या पुढे हा अँगल M2 R2 याची व्हॅल्यू किती आली? तर तेवढी काय करायची? या लाईनला पॅरलल लाईन घ्यायची, या लाईनला पॅरलल. त्याची लेंथ किती आली समजा? 2 सेंटीमीटर. तर 2 सेंटीमीटर. सेम त्याच्या पुढे M3 R3 हा अँगल आहे. मग इथून काय केलं? या लाईनला पॅरलल लाईन काढली इकडे. त्याची लेंथ किती असेल? तर याची 5 सेंटीमीटर समजा, 5 सेंटीमीटर. त्यानंतर चौथा जो आहे तो M4 R4 या पॉईंटपासून इकडे घेऊन घ्यायची. ठीक आहे. याची लेंथ किती घेणार? त्याची जेवढी आलेली आहे तेवढी. आता समजा 52 होती तर 5.2 सेंटीमीटर. मग इथून काय करायचं? 5.2 सेंटीमीटर घ्यायचा. मग तुम्हाला लास्ट पॉईंट आणि फर्स्ट पॉईंट याला जोडणारी एक डॉट लाईन काढायची आणि तो अँगल जो आहे हा कधी पण स्टार्टिंगपासून एंडला जात असतो, है ना. म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार तो, तर ते समजेल आपल्याला. ओके. तर अशा पद्धतीनं इथून काय करणार आपण? या लाईनला पॅरलल लाईन इकडे अशी काढून घ्या आणि तो अँगल पण या ठिकाणी भेटेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या डायग्राम ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. बाकी पुढचे जे पेपर आहेत ते पेपर पण तुम्ही चेक करू शकता, है ना. आय होप तुम्हाला समजलं असेल. ऑल द बेस्ट. थँक्यू.